गिरगावमध्ये गुढीपाडव्याचा जल्लोष, पारंपरिक वेशभूषेमध्ये नागरिक शोभायात्रेमध्ये सहभागी, नूतन वर्षाचे जल्लोषात स्वागत। गिरगाव डोंबिवलीतील गुढीपाडवा शोभायात्रा। देवळा तालुक्यातील लोहोणेर जनता विद्यालयामध्ये विद्यार्थी शिक्षकांनी उभारली पुस्तकांची गुढी, दिला वाचन संस्कृती जोपासण्याचा संदेश। महाराष्ट्रात 2555 कोटींची विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, 64 लाख शेतकऱ्यांना होणार पीक विम्याचा फायदा। आज राज्यभरात अवकाळी पावसाचा इशारा, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात पाऊस बरसण्याचा अंदाज, हवामान विभागाने दिला येलो अलर्ट। अमरावती जिल्ह्यात निकृष्ट दर्जाच्या कांदा बियाण्यांमुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान, कांदा उगवण झाल्यानंतर कांदा पीक खराब झाल्याने 40 शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। उन्हाचा तडाखा वाढल्याने रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क, सर्व सरकारी रुग्णालयात उभारणार उष्माघात कक्ष। पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून विशेष सुरक्षा हेल्पलाईन, गेल्या काही काळातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या उपाययोजनांची तरतूद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।